हॅलो फ्रेंड्स, मी सीमा आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली ती देवपूजानी. अण्णा आई ते गावाला गेलेले, म्हणजे माझे सासू सासरे, म्हणून मी इथं देवपूजा करते. कारण की हे काम आमच्या अण्णांचंच असतं. देवपूजा अण्णाच करतात जास्त, सकाळ संध्याकाळ आम्ही कोणी करत नाही. आणि चिरागिशूचं मस्त इथं खेळणं चाललेलं. चिरागिशू खूप खुश होते, कारण की त्याने किती दिवसांनी मनोरला आलेले. आणि चिराग तर इथं लहानपणापासून राहिलेला, म्हणजे 3-4 वर्षाचा होता तोपर्यंत तो इथं राहिलेला चिराग. म्हणून त्याच्या भरपूर देवपूजा झाल्यानंतर आम्ही बाहेर जात होतो, कारण की आम्हाला आज बाहेरूनच नाश्ता आणायचा होता. आणि आम्हाला खास करून वडापाव आणायचा होता. खूप दिवस झाले होते मनोरचा वडापाव खाल्ला नव्हता आम्ही, आणि गोधऱ्याला एवढा खास नाही मिळत. आणि या माणसाला काय गाडी चालू नाही होती माणसाची आज. झाली विसरले की काय? इंजिन स्टॉपचं बटन बंद होतं ना. हां, खूप दिवसांनी गाडी घेतली. खूप दिवसांनी म्हणजे भरपूर दिवसांनी का हो? हे जे मोठे मोठे झाडं बघताय ना तुम्ही बागेत, हे सगळे झाडं माझ्या सासऱ्यांनीच लावलेत. आणि यांना पाणी घालण्यापासून तर आपण शेतात जशी निंदणी टुपणी करतो ना, तसं सगळं माझ्या सासऱ्यांनी इथं केलेलं आहे. आणि छान अशी बाग फुलवली आहे. उन्हाळ्यात ते थोडंसं वेगळं दिसतं, पण पावसाळ्यात खूप छान दिसतं. आणि इथला व्ह्यू बघण्यासारखा असतो खरंच. खूप दिवसानंतर आम्ही वडापाव खाल्लेला, आणि मला खरंच खूप छान वाटलं वडापाव खाऊन. उमेश दादांनी वडापाव नाही खाल्ला, कारण की ते आता मैदा ते सगळं खायचं बंद केलेलं आहे. म्हणजे चपात्यासुद्धा त्यांनी बंद केलेल्या आहेत वजन कमी करण्यासाठी. आणि त्यांनी खरंच भरपूर वजन कमी केलं आहे. म्हणजे मला अक्षरशः ओळखले गेले नाही यावेळेस तो उमेश दादा. म्हणजे जसे चिरागचे पप्पा दिसताना तसे उमेश दादा सेम दिसायचे. तशीच तब्येत होती त्यांची. आणि आता असं वाटतं की बापरे, हा माणूस किती बारीक झाला आहे. आणि वजन कमी झाल्यावर त्यांचं वयसुद्धा मला कमी दिसायला लागलं आहे. म्हणजे प्रत्येकालाच दिसायला लागलं आहे. भरपूर लोकांनी कमेंटही केल्या त्यांना की तुझं वय कमी वाटायला लागलं. आणि त्यांच्या ऑफिसमध्येही म्हणतात की कसं काय तू एवढं वजन कमी केलं, काहीतरी आम्हाला पण सांग, म्हणजे आम्ही पण ते करू ट्राय आणि वजन कमी करू शकतो. पप्पा सुट्टीवर आले ना तरी लॅपटॉप घेऊन बसतात. म्हणजे त्यांचं नेहमीचं काम चालूच असतं. रविवारी बी घरी न राहणारा माणूस हा घरी राहून कामच करतो. इथं सगळा स्वयंपाक रेडी झालाय. चिकन बनवलंय मी आज. हे फक्त माझ्यासाठी आणि उमेश दादांसाठी आहे. म्हणजे खूप दिवसात बनवलं, 1 वर्षात बनवलं असेल मी. गोधऱ्यात नाही बनवत आम्ही जास्त, कारण गोधऱ्यात रूम देण्याआधीच विचारलं जातं की तुम्ही नॉनव्हेज खाता का, म्हणून तिकडं चिकन बनवणं आम्हाला तरी अलाउड नाही आहे. आणि चिरागच्या पप्पांसाठी मस्त इथं लाल माठ येतो त्याची भाजी बनवली, कारण त्यांना चिकन अजिबात नाही आवडत. आणि भात बनवणार होते मी, पण रात्रीची खिचडी भरती पडलेली, म्हणून मी तीच फ्राय करून घेतली. मस्त इथं भाकरी बनवल्या आहेत. आणि सगळे भांडेही घासलेत माझे. आज स्वयंपाक करून मी सगळं आवरून घेतलं. आता आम्ही जेवायला बसू. मुलांसाठी काय बनवायचा तो विचार चालू आहे, पण बघते आता त्यांनाही मुलांनाही चिकन नाही आवडत, तर त्यांच्यासाठी भाजी भाकर ते खाऊन घेतील. असा तरी विचार आहे मला की खाऊन घेतील तर बरं होईल. चला मग आम्ही आता जेवायला बसतो. बघते मी चिरागिशू काय करता येते. आणि ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं होतं. कपडे बिपडे धुवून आणि भांडीही झाली होती. आणि मी इथं जेवण वाढायला घेतलं, कारण की आम्हाला सगळ्यांनाच भूक लागलेली. वडापाव बी जिरलेला होता आमचा, आणि उमेशाने फक्त अंडीच खाल्लेली होती, म्हणून मी सगळ्यांसाठी वाढायला घेतलं. आमच्यासाठी चिकन बनवलेलं, चिरागच्या पप्पांसाठी भाजी चपाती, जे मी तुम्हाला मागे दाखवलंच. आणि आज आई यांना नव्हते, म्हणून एवढं करमत पण नव्हतं घरामध्ये, कारण की ते राहिल्यावर थोडंसं इझी पडतं मला. आई राहिली म्हणजे भाजी काय बनवायची, काय स्वयंपाक बनवायचा, आईने सांगितलं की माणूस पटकन मोकळं होतं. आई नाही राहिली तर मग गोल गोल फिरत राहते घरामध्ये, काय बनवू. आणि तसं तरी आईनेच सगळा भाजीपाला निवडून ठेवलेला होता फ्रीजमध्ये. काही मला असं अडचण नाही आली. म्हणजे माठ भाजी मी जे बनवली होती ती निवडून मस्त पिशवीत भरलेली होती. म्हणजे काढून डायरेक्ट स्वयंपाक टाकायचं राहिलं तर स्वयंपाक करायला काहीच टाईम नाही लागत. आणि मला असं तसं गोधऱ्याला नाही भेटत. म्हणजे आपणच भाजी निवडायची, मग आपणच ते व्यवस्थित ठेवायचं, मग आपण भाजी बनवायची. कधी कधी माझ्या तिकडे भाज्या निवड नाही राहून जातात. मी चलो निवडते मग टाकते, कारण की एवढा टाईम नाही भेटत मुलांना. आणि जसं चिराच्या पप्पांना मटण मच्छी आवडत नाही, म्हणजे मच्छी आवडते त्यांना, पण ती पण मांदेली, दुसरी कोणतीच मच्छी नाही खात ती. पापलेट आणि मांदेलीच खातात. तसं चिरागला आणि इशूलाही काहीच इंटरेस्ट नाही आहे मटण मच्छीमध्ये. ते फक्त अंडीच खातात, आणि त्यांनी अंडी खाल्लेली होती भरपूर, म्हणून त्यांना जेवायची इच्छा नव्हती. आणि भांडी घासत असताना मला आईची ही कळशी दिसली, जी खूपच छान आहे. आई याच्यात पाणी भरून ठेवते आणि मस्त होती, छोटीशी. मला खूप आवडली. तिला थोडीशी मी चमकवण्याचा प्रयत्न केला, पण
आईसारखी काही मला जमली नाही, थोडीफार चमकवली मी, पुसून व्यवस्थित ठेवून दिली. मला खूप आवडली पण खरंच. आमच्या घरात आहे ना असं नाही आहे की फक्त महिलाच काम करते, म्हणजे महिलाचंच काम आहे घरातलं, दुसरे नाही पुरुष मंडळी घरात काम नाही करत असं नाही आहे. प्रत्येक पुरुष मंडळी घरात काम करत असतो, मग ते घर पुसणं असो, थोडंफार आवरणं असो, थोडीफार क्लिनिंग असो, सगळेच करत राहतात. आणि उमेश दादांना खरंच साफसफाईमध्ये खूप इंटरेस्ट आहे. अशी कोणीतरी थोडी हेल्प केली ना खरंच खूप मदत होऊन जाते आणि बरं वाटतं. आणि चिरागच्या पप्पांचं इथं वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि ते वर्क फ्रॉम होम करत बिचारे झोपून गेलेले, कारण की रविवारी यांना सुट्टी नसते आणि 2-3 दिवस इथं सुट्ट्या काढून आले तरी त्यांचं काम चालूच होतं. मस्तवरती फॅन चालू होतं आणि ही जागा त्यांची खरंच फेवरेट. का नुसतं नाटक चालू आहे? नाही, काम करत होतो मी. काय काम करत होते? ऑफिसचं थोडं काम झालं, पण मला खूप वर्षानंतर मी या जागेवर बसलो. ही जागा माझी फेवरेट जागा आहे. इथे पडलं का मला अशी झोप लागते. कशी लागते? गाढ झोप लागते, एकदम मस्त. असं वाटतं स्वर्गातलं सगळं सुख इथंच आहे. आणि हा टेबल आहे ना, हा पण उमेशदारांनाच भेटलेला, म्हणजे त्यांनी बनवून घेतलाय ना. बनवून घेतलाय. त्याच्यावर आमचा हा पसारा, म्हणजे आम्ही गावावरून आले, आमच्या बॅगा, म्हणजे आमचा खूपच पसारा झालाय घरामध्ये. आमच्या बॅगा झाल्या आहेत. मला खूप आवडला हा टेबल, म्हणजे मला असं स्वप्न आहे माझं की मी पण असं टेबल घ्यावं का. आणि हे जे आहे ना सगळं ओरिजिनल सागाचं आहे. हे कुठून घेतलेलं? हे आम्ही कॉलनीमध्ये राहायचो ना, खूप वर्ष झाली याला. कमीत कमी मला असं वाटतंय की 30-35 वर्ष झाली. सोफाला पण 30-35 वर्ष झाली. 30 वर्ष तरी मिनिमम झालीत, कारण आम्ही 7-8 वर्षाचे असेल तेव्हा घेतला होता. आणि देवघर ओरिजिनल सागाचं तर भेटणार नाही, पण भेटलं तरी खूप महाग भेटेल. आणि एक बेड पण आहे तिकडे, म्हणजे बेडरूम मध्ये ठेवला आहे, तो पण ओरिजिनल सागाचा आहे. म्हणजे आता तो खूपच मुश्किल आहे. आणि हा पण सोफा सागाचाच आहे. ओरिजिनल आहे का? ओरिजिनलच आहे याच्यामध्ये, पण जिथे गरज आहे तिथे साग लावलंय, पण प्रत्येक ठिकाणी साग नाही लावू शकत, म्हणजे तो पूर्ण सागाचा नाहीये. हा 50% सागाचा आहे. हा सोफा, हा जो आपण झोपलोय ना, हा सोफा 50% सागाचा आहे, तो समोरचा पूर्ण आहे ओरिजिनल साग आहे. हा एवढं मजबूत असतं की 30 वर्ष झाले तरी त्याला अजून काहीच झालेलं नाही आहे, तसंच आहे. आणि आताचे 5-10 वर्षामध्ये प्लायवूडचं तर तसंच बघा, इथं थोडं खराब झालंय. म्हणजे किती वर्ष झाले असतील आपण बसलो याला? 8 वर्ष झाले या सोफ्याला. 8 वर्ष झाले. हे बघा, आमच्या चिरुदाचा बेड बनवणार आहे. हे लय आवडतं, पण मला याचा बेड बनतो. पाहुणे आले तर टेन्शन नाही. अरे हो, चिरूकडे ताकद आली. अंडे खाऊन आज भरपूर अंडे खाल्लेत, म्हणजे भरपूर दिवसांनी. हा चिराग, कसं वाटलं अंडी खाऊन? पडला. किती वर्षाचा होता? हा, ही आमची चिरागची पहिली पेंटिंग इथं. म्हणजे स्वतःचं घर आहे म्हणून तर काय वाटलं नाही. दुसऱ्यांच्या घरी आम्हाला कलर द्यावा लागला. का दुसऱ्यांच्या घरी जपून ठेवलंय, म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांनी जपून ठेवलंय. चिराग इथं पहिला वाढ होतं, म्हणजे खूपच लाड होते चिरागची इथं पेंटिंग केलेली. चिराग पहिला वाढ होतं इथं या घरात, सगळ्यांचं लाडकं वाढ होतं. हे की इशूने काहीच केलं नाही. हा चिराग, तूच केलेलं आहे. इशूने करायची एवढा आगाऊपणा. हा लाडोबा होता. आणि उमेशदांचा खूपच लाडोबा होता, आणि उमेशदांनी याला खूपच लाडकवलंय. अजून पण तसाच आहे. हा चिराग, तुम्हाला सगळं दाखवतोय. हा कसं याच्यामध्ये काय काय दाखवतोय मग तू? खेळ मग. असं काय उड्या मारायला भेटत नाही का रे चिरू गोदऱ्यात. आणि आमचे उमेश दादा आहे ना ग्राफिक डिझायनर आहेत, आणि ही पूर्ण डिझाईन त्यांनी केलेली आहे. बघा किती छान आहे ना चिराग. इशू, तुला आवडलं? आपण घेऊन जाऊ आपण गोदऱ्याला. हा बेटा. आणि दुपारी आम्ही चहा न पिता मस्त लिंबू सरबतच पिलं, कारण की खूपच ऊन पडत होतं. जल्दी हूँ ना, मैं घूमने तो जा रही हूँ, मैं घूमने जा रही हूँ तो जा रही हूँ घूमने।
नंतर आम्ही मनोरच्या कॉलनीत आलेलो, जिथे चिरागचे पप्पा आणि ते आधी राहायचे. म्हणजे ते लहान होते तेव्हा, आणि 9-10 वर्ष ते इथं राहिले. म्हणजे 9-10 नाही, जास्तच राहिले असतील, 10-11 वर्ष तरी, म्हणजे 15 वर्ष तरी राहिले असतील. आणि तेव्हा खूप छान होती ही कॉलनी. म्हणजे मी आधी जे मी फोटो पाहिलेत, म्हणजे असं स्वर्गासारखं वाटायचं मला. खूप मस्त असं पुढे गार्डन, मग ते अंगण सारलेलं आणि मस्त रांगोळी, आणि घरासमोर आंब्याचे झाडं, परत सगळे फ्रूटचे झाडं, असं व्यवस्थित मस्त असं गावासारखं गाव दिसायचं हे. आणि आज त्या कॉलनीची अवस्था बघण्यालायकही नाही आहे. आणि हे जे गेलं ना घरी समोरचं, इथं चिरागचे पप्पा ते राहायचे, आणि त्याची अवस्था बघून त्यांनाच कसं तरी वाटलं. कारण की आपण जिथं बालपण घातलेलं असतं, जिथं आपण लहानाचं मोठं झालेलं असतो, ती खरंच एक आठवण राहते आणि ते कायम आपल्या लक्षात राहते. आणि हे जी जागा दिसते ना तुम्हाला, इथं चिरागचे पप्पा ते क्रिकेट खेळायचे. रात्री जेवणानंतर माझी थोडीशी आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली. मग चिरागच्या पप्पांनी मस्त फॅमिली पॅक मागवला आणि मस्त आम्ही तो सगळ्यांनी एन्जॉय केला. चिराग इशू तर जास्तच एक्सायटेड होते. म्हणजे आईस्क्रीम खाण्यासाठी लहान पोरं तर सगळेच एक्सायटेड राहतात. आणि आमची इशूला तर धीरच नसतो, कधी काढेल नाही कधी खाईल असं होऊन जातं, आणि ती बोटच चाटायला लागली डायरेक्ट. तर असा काहीच आमचा आज दिवस गेलेला. तर आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.